चहापत्ती जेव्हा विकत घ्यायला जाता तेव्हा तुम्ही कधी बघितलं का कशावर लीफ लिहिलेलं राहतं, कशावर डस्ट लिहिलेलं राहतं? मग याच्यातला फरक काय? आपल्यापैकी भरपूर लोकांचा दिवस हा चहा पिऊन सुरू होतो. चहा जर पिला नाही तर तो दिवस आपला सुना सुना राहतो. परंतु तुम्ही कधी ऑब्झर्व केलं का की तुमच्या घरी तुम्ही जो चहा पिता तो चहा आहे कोणता? तो लीफ टी आहे की डस्ट टी आहे? तर आज आपण हेच माहिती करून घेऊया की लीफ टी आणि डस्ट टी मध्ये फरक काय आहे. मार्केटमध्ये दोन टाईपच्या चहापत्त्या साधारणतः आपल्याला मिळतात. एक राहते लीफ टी आणि दुसरी राहते डस्ट टी. जी डस्ट टी राहते त्याच्या पॅकेटवरतीच आपल्याला ठळकपणे डस्ट चहा किंवा डस्ट टी हे असं लिहिलेलं राहतं. आता माझ्याकडे ती सोसायटीची डस्ट टी आहे, याच्यावर आपल्याला इथे लिहिलेलं आहे कडक डस्ट चहा. तशाच प्रकारे याचं जे दुसरं पॅकेट आहे याच्यावर सुद्धा ठळकपणे इथे लिहिलेलं आहे डस्ट टी. परंतु जे लीफ टी राहतं त्याच्यावरती लीफ टी असं स्पेसिफिक मेन्शन नसतो. परंतु जर तुम्ही मागे बघितलं तर इथे काही चहापत्तीवर इथे CTC लीफ टी लिहिलेलं आहे. मग आता हे CTC म्हणजे काय आहे? तर CTC म्हणजे क्रश, टियर आणि कर्ल. चहाचे जे पानं राहतात त्याला क्रश केल्या जाते, टियर केल्या जाते आणि त्याच्यानंतर त्याला कर्ल केल्या जाते. आता कर्ल करून आपली जी चहापत्ती राहतं तुम्ही बघितलं असणार, जी तुमच्या घरी जर चहापत्तीचे ग्रॅन्युअल्स किंवा त्याचे जे दाणे राहतात ते जर थोडे जाडे असणार साईज मध्ये, जे गोल राहतात, तर ती तुमची लीफ टी आहे. जर तुमची चहापत्ती ही लीफ टी असणार तर चहा बनायला थोडा वेळ लागतो, त्याला जास्त उकडू द्यावं लागतं आणि पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये ते मिक्स व्हायला सुद्धा थोडा वेळ लागतो. परंतु जर तुम्हाला चहाचा आस्वाद घेत प्यायचा असणार तर तुम्ही लीफ टी प्रेफर करू शकता. मग आता ही डस्ट टी काय आहे? भरपूर लोकांचा असा गैरसमज आहे की लीफ टी नंतर खाली उरलेला जो गाळ राहतो, जो भुरका असतो, त्याला आपण डस्ट टी म्हणतो. परंतु तसं नाही आहे. चहापत्तीच्या वेगवेगळ्या ग्रेड्स असतात. ज्याचे दाणे मोठे राहतात त्याला आपण लीफ टी म्हणतो आणि जो बारीक चुरा राहतो त्याला आपण डस्ट टी म्हणतो. डस्ट टीचं वैशिष्ट्य हे आहे की ते बारीक असल्यामुळे चहा लवकर बनतो. जर तुमच्या घरी वापरण्यात येणारी चहापत्ती जर अगदी बारीक असणार तर मग ती डस्ट टी आहे. डस्ट टी ही अगदी लवकर बनतं, त्याचा कलर लवकर डिझॉल्व्ह होतो आणि ती टेस्टला सुद्धा अगदी कडक लागतं. म्हणून भरपूर वेळी चहा टपऱ्यांवर सुद्धा लीफ टी ऐवजी डस्ट टी वापरण्यात येतं, कारण कस्टमर्सला कमी वेळेमध्ये कडक चहा द्यायचा असतो. आपल्याकडे मार्केटमध्ये एक तिसरा प्रकार सुद्धा भरपूर ठिकाणी पाहायला मिळतं, ज्याला आपण मिक्स्ड चहा किंवा ब्लेंडेड चहापत्ती म्हणतो, ज्याच्यामध्ये लीफ आणि डस्ट या दोघांचंही कॉम्बिनेशन असतं. भरपूर वेळी आपल्याला चहामध्ये चांगला स्वाद सुद्धा पाहिजे, त्यासोबतच चहा कडक सुद्धा असली पाहिजे. त्याकरिता ह्या दोन्ही प्रकारच्या चहापत्त्या मिक्स करून ब्लेंडेड चहापत्ती ही बनवल्या जाते. या व्यतिरिक्त मार्केटमध्ये भरपूर चहापत्ती आहेत ज्याच्यामध्ये ऍडेड फ्लेवर सुद्धा असतात, तर घ्यायच्या वेळी ते नक्की चेक करा. तर मग पुढील वेळी दुकानात जाताना हे अवश्य चेक करा की तुमच्या घरी तुम्ही जी चहापत्ती नेता ती लीफ टी आहे की डस्ट टी आहे, आणि तुमच्या घरी तुम्ही कोणती चहापत्ती वापरता हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.